अपात्रतेची टांगती तलवार आहे। लाडकीचे पैसे परत घेण्याची चर्चा रंगली आहे आणि त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। नेमकं लाडकीवर अपात्रतेची टांगती तलवार काय, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लाडकी बहीण झाली दोडकी। सरकारनंच काढून घेतले लाडकीचे पैसे। पैसे परतीचं कारण पेटलं राजकारण। लाडकी बहीण योजनेचा कौतुक सोहळा संपल्यानंतर आता सरकारनं निकषांची भाषा सुरू केली। एवढंच नाही तर धुळ्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यातील 5 हप्त्यांचे 7,500 रुपये सरकारनंच काढून घेतल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण दोडकी झाल्याची चर्चा रंगली। तर सत्ता आल्यानंतरच निकषावर बोट कसं ठेवता असा सवाल करत विरोधी पक्षानं लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली। भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे। कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे। निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मताची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं। मतं घेतलीत, काही पाहिलं नाही। ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, तर आता काय निकष लावताय? म्हणजे तुमच्या बहिणीची बेईमानी करताय, तुम्ही फसवणूक करताय। हे पाप आहे, यांचा शाप लागेल ना यांना। बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल। पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की DPTCचे पैसे वळवले जात आहेत। हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय। सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकषांवर बोट ठेवलं होतं, तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी थेट कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्याची यादीच वाचून दाखवली। त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। मात्र अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत पाहूया। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त। कुटुंबात कुणाच्या नावावरही 4 चाकी वाहन नको। शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र। इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार। लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही। राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले। मात्र आता नव्यानं छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकषांच्या बाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि अशातच धुळ्यातील नकाने येथील भिकूबाई यांनी आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरांनी सांगितलंय। त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं, आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत। यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकी बहीणच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही। पापळकरांनी ही माहिती दिली आहे। पैसे परत घेण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचं पापळकर यांनी सांगितलंय। मुलाच्या खात्यातील लाडकीचे पैसे भिकूबाई यांनी परत केलेत। मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा, आणि तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं। तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं। तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले। मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत
आणि लाडकी बहीण योजना आता विविध निकषांच्या कचाट्यात अडकू लागली आहे. राज्यामधल्या तब्बल 20 लाख लाडक्या बहिणींना निकषाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्यात शेतकरी असलेल्या लाडक्या बहिणी राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांच्या हप्त्यात देखील कपात करण्यात येणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात एक नजर काय काय हे निकष आहेत. 20 लाख शेतकरी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. नमो शेतकरी सन्मान योजनेत वर्षाला 6,000चा निधी, लाडकी बहीण योजनेतून शेतकरी सन्मानचा निधी कापला जाणार आहे. लाडकीचे वर्षाला मिळणारे 18,000पैकी 12,000च जमा होतील. पुढची बातमी परभणीतनं येते. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी मोर्चातून यावेळी करण्यात आली. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते. पुढील मोर्चा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा आक्रोश आपल्याला मनामध्ये साठवायचा आहे आणि तो झालेला आपल्याला, कारण आंदोलन आपल्याला चालू ठेवायचं. परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय. देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी जरांगेंनी दिलाय. मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला. पुढचा नंबर आकाच्या आकाचा, तुम्हालाही जेलवारी करावी लागेल असा इशारा धस यांनी दिलाय. धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. त्या मुंड्याचा आणि फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर आवलं तिचं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. परळी असो, कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी. पुढच्या बातमीकडे. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र सरपंचांच्या गाववाल्यानंच कसा संतोष देशमुखांचा घात केला यावरचा हा रिपोर्ट. कराड नंतर घुले सांगळे गजाड. यादा नाटक आकाचं काय और एक कोकरू रह गया. गाववालाच उठला सरपंचाच्या जीवावर. राज्यात गाजत असलेल्या बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली. हत्येच्या 25 दिवसांनंतर सीआयडीनं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 6 जण गजाआड गेले, तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. अटक झालेले आरोपी कोण आहेत पाहूया. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर अटकेत असलेले केवळ प्यादे असून त्यांचा आका अजूनही मोकाट असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. मुख्य आरोपी तो नाहीच आहे, ते प्यादे. मुख्य आरोपी ते आका आहे. आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले. 2 आरोपी आज पकडले ते LCB. मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी, तो 25, 30, 26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी. और एक कोकरू रह गया है, वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकड़ो, ऐसा हमारा विनती.
पोलिसांनी डॉक्टर संतोष वाय भासेला पोलिसी खाक्या दाखवून तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली आहे. तर मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर उठल्याचं समोर आलंय. या सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. देशमुख यांचा गाववाला असलेला सिद्धार्थ सोनवणे कोण आहे ते देखील पाहूयात. सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगचा रहिवासी आहे. सरपंच देशमुखांच्या हालचालींवर सिद्धार्थ सोनवणेची नजर होती. हत्येनंतरही सिद्धार्थ सरपंचांच्या अंत्यविधीला होता. पोलीस शोधतायत हे लक्षात येताच मस्साजोगमधून त्यानं पलायन केलं. गेल्या 15 दिवसांपासून सिद्धार्थ सोनवणे मुंबईत राहत होता. सिद्धार्थ सोनवणेनं मुंबईत 5 वेगवेगळी सिम कार्ड वापरली. कल्याणमधून उसाच्या गाडीवर काम करताना सिद्धार्थ सोनवणेला अटक झाली. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना केज कोर्टानं 14 दिवसांची CID कोठडी सुनावली आहे. मात्र कराडसह 2 मुख्य आरोपींना पुण्यातून बेड्या ठोकल्यामुळं या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड झालंय. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागणार की काय याबाबत चर्चा सुरू आहे. रिपोर्ट साम TV न्यूज. आणि अशातच सरपंच हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेच्या पुणे कनेक्शनवरही आता विरोधकांनी सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मात्र यावरूनच सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारला सवाल केले. सरपंच हत्याकांडातल्या सर्वच आरोपींना पुण्यातूनच अटक का होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. मला वाटतं पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय. देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय. आणि ह्या केसबद्दल, या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. पुण्यात पुढच्या बातमीकडे. सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वादाशिवाय काही बोलत नसल्याचा दावा संजय राऊत करतायत. खासदार संजय राऊतांनी हा दावा केलाय. तसंच फडणवीसांनाही बीडमधलं बंदुकीचं राज्य संपवायचंय असंच यातून दिसत असल्याचं राऊत म्हणाले. गुन्हेगारांना, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. तर जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली. आणि या अटकेच्या कारवाईनंतर आरोपी सुदर्शन घुलेचा भाऊ प्रतीक घुलेची एक जुनी पोस्ट सध्या व्हायरल होती. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच दिवशीची प्रतीक घुलेनं केलेली ही पोस्ट. नाव खराब केल्यानं नाव संपत नसतेय भुरट्या. बाप हा बाप असतो. सुदर्शन भैया घुले #3333 विरोधकांचा बाप अशी पोस्ट प्रतीक घुलेनं केली आहे. पुढची बातमी. जरांग यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आणि यावरूनच ओबीसी नेते आणि आमदार छगन भुजबळांनी जरांग यांना टोले लगावले. आम्हाला याच्यातच आरक्षण पाहिजे. अरे तुम्हाला आरक्षण वेगळं घ्या ना, आम्ही पुढे नाही म्हणतो, आम्ही दिलं ना तुम्हाला आरक्षण, नाही म्हणतो याच्यातच पाहिजे. आणि त्यासाठी बीडला जे आहेत आमदारांची घरं पेटवली, अनेक शिक्षण संस्था जाळण्यात आल्या, कोणी काही बोलायला तयार नाही. तेव्हा मग मी बाहेर आलो आणि त्या 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला मंत्रिपदाचा. आमचे बंधू आहात, मोठे बंधू आहात, घ्या तुम्ही. पण इथे 54% लोक आहेत, 374 जाती आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही, आम्हालाही काय भेटणार नाही. आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनच. कोकणातील निकालावरनं मातोश्रीवर चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय.
नाराज राजन साळवींनी आपल्या पराभवाचं सगळं खापर विनायक राऊतांवर फोडलंय। यावेळी साळवींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रारींचा पाढाच वाचला। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मात्र या बैठकीला विनायक राऊत गैरहजर होते। मातोश्रीवर झालेल्या बैठकीतील इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली। नेमकं काय घडलं चला पाहूयात। राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। साळवींनी विनायक राऊतांवर पराभवाचं सगळं खापर फोडलं। मात्र उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच खडे बोल सुनावल्याचं कळतंय। राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का, ठाकरेंनी उलट सवाल विचारला। साळवींनी राऊतांना 21,000चं लीड दिल्याचं सांगितलं। त्यावर ठाकरेंनी संतापून मग आता काय करू असं विचारलं। तर राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू असा सवाल केला। त्यावर राजन साळवींनी तो आपला निर्णय आहे असं उत्तर दिलंय। साळवींकडून राऊतांचे सामंत बंधूंसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे आरोप करण्यात आले। त्यावर तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपत असं उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान यानंतर राजन साळवींनी साम टीव्हीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या। पुण्यात पुढच्या बातमीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ झाल्याची शंका काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना आहे। विदर्भामधल्या 8 मतदारसंघातील निवडणुकीला काँग्रेसनं आव्हान दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय। या 8ही जागांवरील पराभूत उमेदवारांनी नागपूर खंडपीठात एकत्रित याचिका दाखल केली। ईव्हीएमशी छेडछाड आणि मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप या पराभूत उमेदवारांनी केलाय। इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपरंट झाली पाहिजे। ज्या काही गोष्टी लपून छपून होत आहेत त्या न होता क्लॅरिटी याच्यामध्ये मी बघण्याकरता आलो। हा 1710वा प्रयोग आहे। 35 वर्ष मनोज जोशी ही नाटिका या ठिकाणी करतायत आणि सर्वांनी बघावी अशी ही नाटिका आहे। कारण खंडामध्ये विखंडित असलेल्या भारताला एकसंध करून एक प्रचंड आणि अखंड भारत निर्माण करण्याचं काम चंद्रगुप्त मौर्यांच्या माध्यमातून चाणक्यांनी केलं होतं। राजनीती, कूटनीती आणि अर्थनीती ज्या 3 गोष्टी कुठल्याही देशाला महत्त्वाच्या असतात त्या तिन्ही गोष्टींची मानकं ही 2500 वर्षापूर्वी आर्य चाणक्यांनी तयार केली होती, जी आजही आजच्याही परिस्थितीमध्ये अत्यंत सुप्रस्तुत आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतरही ज्यावेळी राजनीती, अर्थनीती आणि कूटनीती या तिन्हीचा विचार केला जातो त्यावेळी आर्य चाणक्यांचं नाव घेतलं जातं आणि म्हणून मी हा प्रयोग पाहण्याकरता आलो। मेट्रोच्या काही आदेश देण्यात आले? मी चाणक्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांच्यावरचा प्रयोग पाहण्यासाठी, नाटक पाहण्यासाठी फडणवीस आले होते। पुढची बातमी जालन्यामध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचं वक्तव्य असं भाकीत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल करतायत। जालन्यात अस्तींचे साप खूप आहेत असं म्हणत गोरंट्याल यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे। 5 वर्ष वाट पाहणार नसल्याचं सांगत गोरंट्याल यांनी पक्षांतराचेही संकेत दिलेत। आस्तीन के साथ बहुत है बोला क्या काले साहब? तुम ब्लाइंडली यहाँ आएंगे तो मैं तुमको बता रहा हूँ कि मेरा अनुभव तुमको शेयर करना चाहता हूँ, क्योंकि मेरे साथ हुआ 2029 में तुम्हारे साथ ना हो तो क्या फर्क गिर रहा है। मैं 5 साल वेट नहीं करने वाला हूँ राजा। मैं तुमको आज बोल रहा हूँ, कैलाश गोरंट्याल ने एक बार बोल दिया, मैं 5 साल वेट नहीं करता कभी। लेकिन